तर बघा काय माहिती आहे, जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 3 आर्थिक लाभ. पगारात होणार वाढ. जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे. पहिली वाढ आहे DA वाढ. जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढ केली जाणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% 58% इतका होणार आहे. महागाई भत्ता 3%ने दिनांक 1 जुलै 2025 पासून वाढ होणार असल्याने दिनांक 1 जुलै 2025 पासून DA थकबाकी जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे. त्यानंतर तिसरा प्रोत्साहन भत्ता. राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15% किमान 200 व कमाल 1500 रुपये या मर्यादेत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदरचा भत्ता 6 वेतनापासून अदा केला जाणार असल्याने 1 जानेवारी 2006 पासून सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.